देखील तुमच्या एकनाथ शिंदेने कार्यकर्ता बनून काम केलं. आजही कार्यकर्ता बनून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता बनून काम करणार. माझी अपेक्षा आहे तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा, एकनाथ शिंदे बनून काम करा. कार्यकर्त्यांच्या घराघरात जा, तळागाळात जा, शिवसेना घराघरात पोहोचवण्याचं काम तुम्ही करा. ही अपेक्षा आहे. लोक बसलेली आहे, लोक वाट पाहत आहेत, लोक आतुरतेने वाट बघत असतात. मला अभिमान आहे माझ्या लाडक्या बहिणींचा. मी नगर परिषद इलेक्शन मध्ये गेलो, अगदी एक आठवण सांगतो. सांगलीच्या विटा नगर परिषदेची निवडणूक होती. धावत पळत 7-8 सभा मी रोज करायचो. पळत धावत पोचलो 9:15 वाजता. मला वाटलं कोणाच्या एवढ्या थंडीत, पण शेवटच्या टोकावर, शेवटच्या बाकावर खुर्चीवर बसलेली माझी लाडकी बहीण ती देखील हटली नव्हती. या भावाची वाट पाहत बसली होती. याचा अभिमान, लाडके भाऊही होते, याचा अभिमान आहे. जे केलं त्याचा अभिमान आहे. आणि म्हणून माझी लाडकी बहीण योजना कशातून जन्माला आली? तुमच्या एकनाथ शिंदेने गरिबी पाहिली आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, याचा पोटसूळ अनेक लोकांना झाला. पोटदुखी झाली, जळजळ मळमळ झाली, अजूनही जात नाही, अजूनही जात नाही. आता त्यांना तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये पोटदुखीसाठी मी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत केलाय, पण जात नाही. त्यांना आता जमाल घोटा या महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला द्यायचं.